कोणाजवळ मिळून म्हणा, समाजाजवळ रडलं पडलं, आपले सुखदुःख सांगितले तर त्याची ते मजा घेतात. मदत तर काही करत नाहीत, पण त्याची ते मजा घेतात आणि बोलतात कर्माचे फळ भोगतेस, जसे कर्म केले तसे फळ भोगावं लागतात, असं म्हणजे ते मागं कुजकुज करत असतात. तर मग माझा सांगायचा तात्पर्य हा की भगवंताजवळ तुम्ही रडा पळा, काय प्रॉब्लेम असतील ते सांगा. भगवंत कोणाजवळ काही सांगत नाही आणि कोणाला वाईट म्हणत नाही, आपल्यालाही वाईट म्हणत नाही. तर भगवंत फक्त तुम्ही भगवंताला सांगा, त्यांच्याजवळ त्यांना काही सुखदुःख सांगा, ते आपल्याला जवळ घेऊन आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. बस सांगायचं मला तेवढंच, सांगायचं तात्पर्य हेच आहे की भगवंताजवळ रडा पडा, तुम्हाला काय तुझी समस्या असतील ते सांगा. समाजात काही सांगू नका, कारण समाज काय आपला मजाच घेणार आहे, समाज काय आपल्याला काही मदत करणार नाही, है ना. म्हणून भगवंताजवळ नाव घ्या, भगवंताचं नाम करा, बजरंग भोलेनाथाचं, बजरंग बलीचं, कृष्ण सगळे हे देवा लोकांचं ध्यान करा, पूजापाठ करा. आपण बघा संसारात किती वेळ देतो. संसारात आपण माझा मुलगा, माझा नवरा, माझं हे, माझं ते, माझी आई, माझे भाऊ, या लोकांना आपण किती वेळ देतो. देव जास्त वेळ मागत नाही, थोडाच वेळ मागतात ते. मला माझे काय रडू 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 ऑटोमॅटिक आला, कारण यासाठी रडू आला मला की भगवंत आपल्यावर किती दया करतात. त्यांना कोणी असं, त्यांना कोणी आवडीचं नाही, तो कोणी निवडीचं नाही, काय भाव भेव असं काही करत नाहीत. ते प्रत्येकाला आपापल्या कर्माचे फळ ते देतात, है ना. जरा मी जास्तच हे झाली तर ठीक आहे. रडू म्हणजे यासाठी आला की ते आपल्यावर किती उपकार करतात, आपल्यावर किती दया करतात ते, पण आपल्याला त्यांची काही जाणीव नाही. काही काही लोक तर असे म्हणतात की कुठे देव आहे, आजकालचे पण तर कुठे देव आहे, दाखवभर देव दिसते का, अरे आपण कष्ट नाही केले तर आपल्याला देव काय आहे तर देईल का, असे पटकन बोलून जातात आजकालचे पोरं. पण त्यांना हे समजत नाही की अरे हे हात पाय सगळं सुरक्षित असलं तर आपण कष्ट करू ना. जर हात पाय जर सुरक्षित नसतील तर आपण कष्ट कसे करणार. मग हे सगळं देवाचंच आहे का नाही. देवानं आपले हात पाय, कधी कधी असं होते माहित आहे, कधी कधी असं होते आपण घरात जेवण बनवतो किंवा बाहेर असतो जेवण, आपल्याला कधी कधी काय होते, समजा मीच आता मी म्हणलं कोणाला की बाबा माझ्या मैत्रिणीला म्हणा, माझ्या मुलीला म्हणा, कोणा की बाई जेवण बनवून ठेव, जर म्हणतच तिथे ऍक्सिडेंट म्हणून मी मेली तर मग मग भगवंताचीच आहे का नाही. मग कधी कधी होते ना, ते म्हणतात ना तोंडाजवळ जरी घास, आपण इथपर्यंत घास जाते कधी कधी, आणि कधी कधी माणसाला अटॅक येते, आहे ना. म्हणून सगळं भगवंतच करत असते, आपण काही करत नाही. हे आपला ना गैरसमज आहे. सगळ्यांना सांगतो हा जरूर, आपण काही करत नाही हा सगळा आपल्याला गैरसमज आहे आपला, की मी करतो मी करतो, आपण करत नाही, सगळं भगवंत करतात ते. बरं रडायला यासाठी येते की हे आपल्यावर किती प्रेम करतात, पण आपण मात्र त्याच्यावर प्रेम करत नाही. आपण म्हणतो नाही मीच केलं, सगळं मीच केलं, आपण काही करत नाही, भगवंतच करत असतात. उदाहरणार्थ हे की बघा आता आपण डॉक्टरकडे जातो, दवाखान्यात जातो, आता आपल्याला बघा देवाने हात दिले, बोट दिले, सगळं शरीर म्हणजे सगळं फुकट दिलं, फुकट, काहीच त्याला कष्ट नाही झाले का आपल्याला विकत आणलं. आपल्या मायाबापानं फक्त एक काहीतरी हे केलं. आपल्या मायेचे उपकार आहेत, आपल्या मायेचे उपकार एवढे आहेत की आपल्या मायनं 9 महिने पोटात सांभाळलं. एवढं वज तिला चालता येत नव्हतं, तिला चालता येत नाही, बसता येत नाही, उठत नाही. जेव्हा 9 महिना एंडिंगला, 9 महिना जेव्हा असते ना, आता तर मला माझ्या आईची आठवण आली. 9वा महिना असते ना तेव्हा आईला खूप त्रास होते. आई खूप कष्ट, जसे भगवंत कष्ट करतात तशीच आई कष्ट करते आपल्यासाठी, कारण 9 महिने पोटात सांभाळते. तिथून नाही तर 9 महिने पोटात सांभाळून रात्रभर आपल्यासाठी ती कष्ट करते, रात्रभर आपल्यासाठी जागते. लहान मुल जर कदाचित लग्न केली तर ती
लहान मुलं स्वतःच शरीर ओलच असते, त्याला ओलं नाही लागावं म्हणून दुसरा सुक्का कपडा त्याच्या खाली टाकते आणि ती आपली रात्रभर ओलीतच झोपते. म्हणून आईसारखं कोणी करत नाही या जगात, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. तर चला आता तोही दुसरा धडा काढला. देवाचा तर धडा होता, पण त्याच्या आईचाही धडा आला. म्हणून म्हणतो आईला कोणी दुखू नका, आईला कोणी दुख नका, कारण आईला दुखवणं म्हणजे एक साक्षात भगवंताला दुखवणं आहे. म्हणून आईला कधी दुखायचं नाही, कारण आई आपल्यासाठी एवढे कष्ट करते की 9 महिने पोटात सांभाळते. 4-5 महिने तर तिला त्रास होत नाही, पण 9व्या शेवटी एक एक दिवस एका वर्ष रागा जाते. तिला जळकी लागते, तिला जेवण पचत नाही, तिला अनेक संकट येतात तिच्यावर. लेकरू समजा कमसे कम 5 वर्षाचं होईपर्यंत ती त्रास भोगते लेकरासाठी. म्हणून फक्त आपल्यासाठी देव आणि माय या जगात फक्त 2 माणसं आहेत आपल्यासाठी. पण कसं असते माहिती का, ज्यावेळेस आई जिवंत असते त्यावेळेस माणसाला तिची किंमत नसते, पण आई जेव्हा जाते ना त्यावेळेस माणसाला खूप त्रास होतो. आज माझी आई नाही म्हणून मला त्रास होतो. आणि हे भगवंत बस जगातले हे 2च माणसं आहेत आपल्यासाठी. तुमच्या लक्षात येऊ या ना येऊ, पण मला माहिती आहे फक्त भगवंत आणि आई. आईला तुम्ही काही सांगा ती पूर्ण पोटात मदतच करेल, पण मजा नाही घेत. तसेच भगवंत, त्यांना किती रडा, त्यांच्याकडे सांगा, त्यांचे प्रॉब्लेम आपले सांगा, त्या तुमचे प्रॉब्लेम ऐकतात. बघा माझा हिडो बनवताना माझा रडाचा काही म्हणजे मी काही ऑटोमॅटिक म्हणजे डोळ्यात आसू आले. मी मूळ मध्येच हिडो बनवणार होती, पण ते ऑटोमॅटिक हे सगळं आसू आले. चला ठीक आहे, धन्यवाद. आता काय माझ्याशी जास्त बोलणं होत नाही, कारण माझं मूड आता एकदम हे झालं. कारण आईची आठवण आली, वडिलाची आठवण. माझे वडील पण खूप सुंदर होते, पण वडील एवढे करत नसतात ना. वडील काय फक्त आपल्याला काही आणून देते, चॉकलेट, खाण्या पिण्याच्या वस्तू हेच आणून देतात. पण आई मात्र आपल्यासाठी खूप करते. सगळ्या आयांसाठी धन्यवाद. आणि भगवंताचा तो एकदमच धन्यवाद. हे ना, मी आता जास्त काही बोलू शकत नाही, कारण मला काय आता बोलायचं काही आहे नाही, बोलू मी शकत नाही. बोलासाठी खूप आहे नाही असं कसं नाही, बोलासाठी खूप काही आहे, पण मी नाही बोलू शकत आता कारण की माझ्या आईची खूप आठवण आली मला.